महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी सासवड शहरामध्ये येणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सासवड पोलिसांतर्फे वाहन चेकिंगवर वाहतूक नियम पाळण्यासाठी त्यांनी जास्त केले जात आहोत. त्या अनुषंगाने आज एक अचानक नागपूरमध्ये नेमलेली त्यावर आम्ही कारवाई करत आहोत. नमस्ते सर, 3 दिवसामध्ये जी कारवाई केली त्याच्यामध्ये आपण किती रक्कम ही केलेली आहे, फाईन मारलेला आहे? कारवाई करण्यापेक्षा सासवड पोलिसांचं वाहन चालकांवर शिस्त लावण्यावर जास्त बरं आहे. कारवाई आम्ही लोकांमध्ये शिस्त राहावी त्या अनुषंगाने करीत आहोत. अल्पवयीन मुलांना कोणत्याही पालकांनी गाडी चालवायला देऊ नये व वाहतुकीच्या नियमाचं पालन करावे. ओके सर, थँक्यू सर. आज या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग तसेच माननीय पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी जेजुरी नाका या ठिकाणी 18 ते 21 वाजेपर्यंत नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे. या नाकाबंदीमध्ये आम्ही जे मोटर चालक आहेत, 4 व्हीलर चालक आहेत, ज्या 4 चाकी वाहने आहेत, हे सर्व वाहने आम्ही नाकाबंदी दरम्यान चेक करत आहोत. ज्या वाहन चालकाकडे लायसन्स नाही, त्यांच्या गाडीचे काळी फिल्मिंग आहे, ट्रिपल शीट आहेत किंवा लहान मुलगा एखादा 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या खाली वाहन चालवत आहे तर त्याच्यावर आम्ही कारवाया करत आहोत, जेणेकरून जे होणारे अपघात असतात किंवा जे लहान मुलांना चालवायला वाहने देतात तर त्यांना एक या कारवाईमुळे आळा बसेल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी कारवाई करतो.